नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर अमेरिकेमध्ये तर आज सुट्टी नाही आहे. आज आहे शुक्रवार. तर आमच्या साहेबांचं ऑफिस आहे. मुलांना पण सुट्टी नाही आहे. चला, छानपैकी डोक्यावरनं गंगा केलेली आहे. गंगा म्हणजे काय? आंघोळ केलेली आहे. आणि छानपैकी आता देवपूजा करूया. चला, भेटूया. चला, या ठिकाणी आपली पूजा झालेली आहे. छानपैकी आज खजूर केक बनवायचा विचार आहे. तर त्यासाठी आपण आता खजूर दुधामध्ये भिजत घालूया. चला, आपली देवपूजा झालेली आहे आणि आज खजूर केक बनवायचा विचार आहे. तर त्यासाठी आपण आता खजूर दुधामध्ये भिजत घालूया. तर या ठिकाणी मी 1 कपभर खजूर घेतलेत. ही जी खजूर होती त्यात बिया होत्या आणि हे बघा, इतक्या मोठ्या मोठ्या याच्या ह्या बिया निघाल्यात. तर मोठी साईजची ही खजूर आहे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे याची, खूपच सुंदर आहे. तर आपण आता यात 1 कपभर दूध घालणार आहोत. हे रूम टेम्परेचर दूध घालायचं आहे आपल्याला. अगदी थंड पण नाही आणि गरम पण नाही, जे म्हणजे आपलं रेग्युलर असतं दूध ते घालायचं आहे. तर आपण आता हे 1 ते 1.5 तास भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण याचा डेट्स केक, खजूर केक बनवणार आहोत. आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया. तर आपण आता खजूर दुधामध्ये भिजत घातलेली आहे. तर 1 ते 1.5 तास आपण ठेवणार आहोत. आणि आता ऑफिस आहे मुलाचं पण आणि नवऱ्याचं पण, आणि जो नील आहे माझा लहान मुलगा, तो शाळेत गेलेला आहे. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. चला, मी आली आहे काहीतरी घेण्यासाठी तिच्यासाठी शॉपमध्ये. चला, मी आले आहे 2 गोष्टी घेण्यासाठी. त्यातली मी एक दाखवणार आहे. मला फ्लॉवर बुके घ्यायला आले मी. 6:30 वाजलेत. स्वयंपाकाला लागूया. छान छान मेनू बनवणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे. आता किती वाजले? संध्याकाळचे 6:25 वाजले. हे बघा, 6:25 वाजले. तर चला, आता 6:30 वाजले ना, म्हणजे 5 कमी. आपण आता केक बनवायला घेऊया. म्हणजे तो तयार होईपर्यंत आपला स्वयंपाक पण तयार होईल एकीकडे. तेच करूया आधी. तर हे बघा, या ठिकाणी खजूर आपण भिजत घातली. ही आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण आता हे वाटून घेऊया. आणि रोज मंत्र लावत असते जेवण बनवताना. तर आज लग्नाचा वाढदिवस आहे, जरा प्रेमाची गाणी ऐकूया म्हणून गाणी लावले टीव्हीवरती. हे बघा, या ठिकाणी आपली खजूर जी आहे ती वाटून झालेली आहे. आणि आता पूर्ण नाही दाखवणार, आणि थोडं थोडं दाखवणार आहे. आता बनवूया आपण केक. हे बघा, या ठिकाणी आपलं केक बॅटर या ठिकाणी घालून झालेलं आहे. आणि आपण आता ओव्हनमध्ये ठेवूया. हे प्री हीट मी करून घेतलेलं आहे आधीच. आणि आपण आता हे ना 40 मिनिटसाठी, म्हणजे 40 मिनिटासाठी ठेवूया. ठीक आहे, 40 मिनिटासाठी लावूया. आता इथे एक टाईम येईल. ठीक आहे, आणि आपण हे 40 दाबूया आणि इथे स्टार्ट बनवूया. हे बघा, या ठिकाणी मी आता छोले कुकरला लावते उकडण्यासाठी, शिजवण्यासाठी. यात मी मीठ घातले आणि हळद घातलेली आहे. चला, आपण आता या ठिकाणी कुकरला झाकण लावलेलं आहे आणि आपण आता याच्या 5 शिट्टी करून घेणार आहोत. या ठिकाणी हे 5 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे आपण आता मायक्रोवेव्हमध्ये उकडून घेणार आहोत.
तर हे बघा या ठिकाणी हे मायक्रोवेव्ह आहे, तर ठेवूया. आणि ते हे वेजीचं बटन आहे ते आपण दाबणार आहोत आणि ते स्टार्टचं पण दाबूया. आता हे सुरू झालेलं आहे. तर या ठिकाणी आपले हे मायक्रोवेव्हमध्ये टोमॅटो छानपैकी उकडून झालेले आहेत, छान उकडून तयार आहेत. आपण टोमॅटो सॉस करणार आहोत, तर टोमॅटो उकडले ते वाटून घेऊया. हे बघा कोकोनट मिल्क आहे आपल्याकडे, हे कोकोनट मिल्क रेडीमेड हा डब्बा, याचा आपण टोमॅटो सार बनवणार आहोत. टोमॅटो सार म्हणजे तुम्ही टोमॅटो सूप पण म्हणू शकता, पण कोल्हापूर साईडला बनवतात टोमॅटो सार, त्या पद्धतीचं बनवणार आहोत. कोकोनट मिल्क आणि टोमॅटोची प्युरी ही एकत्र करून घेतलेली आहे. आपण आता बनवूया टोमॅटो सार. चला आपण आता टोमॅटो सार करूया. तर यात आपण तूप घालणार आहोत. एक मोठा टेबलस्पून घालायचं आणि जिरे घालूया 2 चमचे. हा जो चमचा असतो ना छोटा असतो, 1 टीस्पून पेक्षा कमी म्हणजे हाफ टीस्पूनचं माप असतं हे. यात आपण 1 मिरची घालूया, म्हणजे मुलं पण खातील ना, नाही तर तिखट झाले की मुलं खाणार नाही. बस बाकी काही घालायचं नाही यात. आणि आता हे आपण जे मिक्स केले ना टोमॅटो आणि नारळाचं ते दूध एकत्र केलेलं ते आपण एक घालणार आहोत. आपण हे आता एक्झॉस्ट फॅन पण चालू करूया. टीस्पून साखर घालूया, म्हणजे जर आंबटपणा असेल तर लागणार नाही. आणि याला फक्त एकच उकळी आणायची आणि जास्त उकळायचं नाही याला, नाही ते फाटेल. झाली आपली. हे बघा आपण हे छोले उकळून ठेवलेत ना, तर आपण आता छोले बनवूया. आपण टोमॅटो सार बनवलं आता. हे बघा इथे छोले कुकरमध्ये दिसले का. आपण आता फिरणी बनवणार आहोत, फिरणी अगदी बासुंदीसारखी. हे बघा ही फिरणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. वाव. तर आपली फिरणी झाली बनवून आणि टोमॅटो सार झाला, छोले झाले, तुम्हाला मी दाखवेल. आणि आता बटर मेथी पनीर बनवणार आहोत आपण. आणि ते पॅनमध्ये मी जी फोडणी दिली ना छोलेसाठी, त्यातच मी आता हे करणार आहे, म्हणजे भांडी भरणार नाही आपली जास्त. तर मी ह्या पॅनमध्ये मसाला बनवून घेतला आणि कुकरमध्ये आपण उकडून घेतलेत ना छोले, त्यात तो ओतला. आपण आता पनीर फ्राय करत आहोत. आपण आता 2 टेबलस्पून पण बटर घातले, पनीर नाही बटर घातले, बटर. दालचिनी घालू आपण त्यात, तेजपत्ता घालू. तर या ठिकाणी आपण कांदे भाजून घेतलेत आणि त्यात अद्रक लसूण घातले आणि वाटून घेतलेले आहे आपण हे पेस्ट, ती यात घालूया. कधी करतो समजा एक चमचा जिरा पावडर, बडीशोप आणि धना, हे सगळं मी वाटून घेतलं ते घालूया. माझा मुलगा तिखट नाही खात ना, तर थोडंच घालणार आहोत आपण तिखट. चला आपण आता हे घालूया प्युरी, टोमॅटो प्युरी, आणि आता परतून घेऊया खूप छान. ही मेथीची प्युरी यात घालूया आपण. आपण मेथीची प्युरी घातली. संपूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत, मोठा होतो ना व्हिडिओ.
चला, आपला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आपण आता पूजा करूया घरात आणि नंतर मंदिरात जाऊन या पटकन. 9 वाजता बंद होतात सगळे मंदिर. आणि नील टेनिस खेळायला गेला आहे. मोठा मुलगा त्याला घेऊन गेला आहे. तर ते 9 साडेनऊ वाजता येतील. बटर, काजू, मेथी, पनीर तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्तच. हे बघा, या ठिकाणी केक बनवून तयार झालेला आहे आपला. कोणता? खजूर केक, डेट केक. आपण आता पुऱ्या तळणार आहोत. कशामध्ये? अवाकाडो ऑइलमध्ये. आणि मी अवाकाडो ऑइल टाकलेलं आहे. चला, पूजा करूया आपण आता. नैवेद्याचं ताट रेडी आहे. आणि कांदा लसणाचं नाही दिले देवाला. आणि पनीर नाही दिले कारण त्याला कांदा लसूण घातला आहे. आणि छोले पण जे कांदा लसणाचे आहेत ते नाही दिलेत, दुसरे प्लेन दिलेत. झाला, आम्ही नैवेद्य दाखवला. पण आता इथे काय आहे? आता इथे आम्ही फिरणी बनवली आहे, जिरा राईस आणि पुरी, ही कुरडई तळली आहे. आणि हे छोले हे देवासाठी सेपरेट आहे. आणि हे सूप म्हटलं तरी चालेल, कोकोनट मिल्कपासून बनवलेलं. आणि पनीर वगैरे त्याच्यात कांदा लसूण होतं म्हणून ते दिलेलं नाही आहे. आणि कांदा लसूण घातलेलं ते छोले पण नाही दिलेत. तर हा आता झाला नैवेद्य. आता भूक लागली सगळ्यांना. आता चला जेवूया आम्ही. आवडलं का देव बाप्पा तुम्हाला हे जेवण? पुरी, जिरा राईस, सूप, टोमॅटो फार, हे बघा टोमॅटो फार, मेथी, काजू, बटर, पनीर, छोले मसाला, फिरणी. कसं वाटलं तुम्हाला हा मेनू? आवडला का? आमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचा, लग्नाच्या वाढदिवसाचा. त्याला भूक लागली, जेवूया. बाळाने मला ना हेल्प केली. आणि पुरी तळता ना काय झालं, ड्रॉप केली म्हणे त्याने अशी पुरी. आणि ते तेल उडालं आणि ते भाजलं माझं बाळ. हातावर कसं काय उडालं ते मला अजून कळलं. हाताने घेतलं होतं. अरे वा, डॉमिनंट काय शिकला मग? त्या हातावरती कंट्रोल आहे का तुझा? मी घालत होता. तर त्याला मी म्हटलं अरे आपण एक फोटो काढूया. हातात असं असं चाललेलं म्हणून सही बाबा, इसका टाका. व्हिडिओ करते आणि तुम्हाला पण सांगते माझ्या बाळाला काय केलं. लावलं ना आता बघ, आता एकदम घर बघू लावलं ना. काय राहिले बघ, भरपूर संपूर्ण आता क्रीम. त्याने ते बोट चांगला झाला पूर्ण झालं लावले बघा. इथे लावलं, इथे कुठे, इथून हा पार्ट, इथून हा पार्ट आणि इथून असं आणि हा पण झालं ना. झालं का? केक खाल्ला का तेव्हा? झालं का? फोटो जेव्हा आता बघ होतं ते लगेच बरं होतं. दुखत जास्त वाढत चाललंय. नाही वाढत. चल जास्त जास्त दुखत चाललंय ते. चला मला ते पण दुखत नाही हा. तुला पेन प्रॉब्लेम ते सगळ्यांना सेमच दुखतं. काय माझ्या घर टेन्शन अरे वा हेअर पडण्याचा हात आहे थोडं कमी. मम्मीच्या अंगावर अरे मनी होत आहे अजिबात दुखवायचं नाही तिच्या. असं नाही आहे ते पण पडलो त्यांना फक्त चालत ते. जेवी असं करू मग इथे बसू. अरे गप. गर्लफ्रेंड नाही ना तुझी? मग तुला हे बघ पिल्या, अरे हे बघ असं रोज होतंय. आणि किती किती काय काय किती त्रास होतोय मला. माझं इतकं आग होते, काम करते ना. करू का? लग्नाचा वाढदिवस म्हणून भरवतो. टिकली लावून येते. कसं खायचं छोटे छोटे एवढे? छोटे कसे काढायचे? एक चमचा ते दादाला छोले खायला. कसं असं काढायचं आणि खायचं.
ते बघा साहेबांना चांदीचं ताट चांदीचे वाटे दिले इथे बसायचं होतं खरं. एक तुम्ही तिकडे बसा हा ना. माझं स्पॉट ट्रान्सफर आता बरोबर झाले. हे बघितलं लोणचं. फिरणी फिरणी बरोबर. चला आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो. बाय बाय म्हणा. हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे कुणाचा? अॅनिव्हर्सरी टू यू. म्हणा. anniversary to you. Happy anniversary to dear Mama and Papaya. Happy anniversary to you. Om nom nom. फोटो काढ. Carla. No, you need to press it. There. It works. हा Change. हा Carla. कसा गोळा आहे. मायडीला असंच आता खाली तुम्ही शिरबर. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाला तुम्हाला I love you. आय लव्ह यू टू. थँक्यू. थँक्यू. गेस करा शर्ट. करायचं गेस. Shirt. देखो करायचा. नो शर्ट. पॅन्ट. नो पॅन्ट. कॉफी मग. नो मग. ग्रीटिंग कार्ड. नो ग्रीटिंग कार्ड. फोटो. फोटो. येस फोटो. फ्रेम मधला फोटो. फ्रेम मधला पण फोटो आहे. अच्छा पण आहे वे. हम्म. एकच आहे ना हा एकच आहे. फोटो? नाही 2 आहेत. नाही 3 आहेत. म्हणजे बेस होतं. मला नाही माहिती. चला मी सांगणार. अजून दुसरं काय? परफ्यूम. नो परफ्यूम. क्लॉक. नो क्लॉक. सॉक्स. नो सॉक्स. वॉलेट. नो वॉलेट. फोन. नो फोन. फोन आहे ना तुमच्याकडे? मिक्सर. तुम्हाला तुम काय म्हणजे माझी सुट्टी किती छान. मिक्सर देऊन किचनचं काम करणार साहेब. हरला. खरंच 50% करेक्ट आलेला आहे. जर 2 गोष्टी असतील तर 3 असतील तर 33% करेक्ट आलेला आहे. बुक. पुस्तक. वाचायचं आणि नॉलेज घ्यायचं. थँक्यू. चला फोटो काढा आता एक आमचा. Carla. चला साहेबांनी दोन गोष्टी. काय एक गोष्ट 2 गोष्टी बरोबर ओळखल्या आणि मेन जी गोष्ट होती ती मी ओळखली. हार्दिक साहेब चला. अच्छा एक जास्त मार्काचा प्रश्न होता का? चला काढा. काढायचं. काढा ना. हो ना काढायचं ना ते लोक. काढून घे. Look at that picture. Nice picture. फॅमिली पिक्चर पाहिजे ना. ठेवा ना तिथे. एवढा तिथे ठेवा तिथे. नको उभा नाही. भगवद गीता. त्याच्यात आहे. बुक. तिथे ठेवा. काढा ना बुक. नाही आधी तिथे काढलं. अजून एक. अजून एक पिक्चर. वाव. कॅनकुन मधला पिक्चर. कोणता? एवढंच बघून सांगू शकतो. एवढंच बघून सांगतो. आणि हारले तर काय देणार? कॅन्टून मधला पिक्चर आहे यात. कॅनकुन मधला पिक्चर. हा आहे असं. हा आता कोणता कॅन्टून मधला पिक्चर? थांब मला मेडिटेट करू दे त्याच्यावरती. मला ह्याच्यामध्ये रबर दिसत आहे. मला एक रस्ता दिसतो आहे आणि एक लाईन दिसते आहे.
आपण कुठं लाईन वरती गेलो झिप लाईन. आणि रबर कशाचा असेल मग तिथं काय झिप लाईन होतं झिप लाईन आणि म्हणजे बरोबर आहे का विचारायचं की नाही? थांब झिप लाईन आणि आता तो ह्याचा दिलाय. अजून काय केलं एक्स कॅरेटचे तुझ्याकडे नाही आहे. म्हणजे आपण ते लास्टला गेलो होतो ते ATV आणि तिथं त्या झिपलाईन वरचे फोटो सगळ्यांचे सिंगल सिंगल होते. म्हणजे ATV वरचा फोटो आहे. ATV वरचा अजून अरे एकच नाही, अजून एक आहे ना. अजून एक आहे मग ते फिशच्या तिथला दुसरा माहित नाही मला कुठला. नाही ते दोन ओव्हरलॅप झाल्यामुळे कळत नाही आता. हारले का? आला का? 50% आला ना. नाही नाही, यांनी बघून घेतलं होतं अर्धा फोटो. अर्धा नाही, त्याची लाईन हे बघा असं असं असलंय. आम्हाला कळलंय. त्याच्यावर आम्ही गेस करतो साहेबांनी. आणि हे पण पाकिट पण बघा तेवढंच मापाचं आहे ते दिसतं. आता जाऊ द्या, बघू. ते गेस केलेलं आहे आणि ते आपण दाखवूया जे साहेबांनी गेस केलेलं आहे. हे बघा. वाव मस्तच. दाखवा ना तिकडे विनोबाला. आणि आता हा फोटो. दिस इज द बेस्ट. नाईस. चला, आमचा म्हणजे एकही फोटो नाही दोघांचा. आमच्या बेडरूम मध्ये नाही की पूर्ण आमच्या बंगल्यामध्ये नाही दोघांचा. कपलचा फोटो एक पण नाही. अष्टांग हृदयम. काय ते? भविष्य कसं सांगायचं त्याचं पुस्तक दिसतं. हे बघा न वाचता हे असं द बरोबर आहे इसेन्स का? ऑफ नाही ना? आयुर्वेदा. बरोबर नाही. डॉक्टर संजय पिश काहीतरी आहे त्यांचं नाव. आणि मेन कोण काय आयुर्वेदिक होणार आहे पप्पा काय? द इसेन्स ऑफ आयुर्वेदा. वाघभट आचार्य वाघभट. ऋषीमुनी होते ना ते वाघभट. इट्स अ नाईस बिग बुक. इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये. कसं वाटलं तुम्हाला? सुंदर छान छान छान. आणि 9 वाजताच म्हणे भविष्य नाही त्याच्यावर ते कुंडली असं वाटलं मला. म्हटलं म्हणून नेहमी आ, बघायचं महामारी बारी. वाचायचं आणि मग सांगायचं. अब ढूंढो इसमें क्या है. कारण असंच काही पण अंदाज लावून काही पण बोलायचं नसते. सांगा काय. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय झालं सर? ओके एका हाताने आता दोन्ही कसं हे धरले नाही का त्यामुळे. ओके चला. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी YouTube. लव यू. अरे टू यू. आता अशा हात करा ना. आता ओळखा काय. फोटो फ्रेम. प्रेम. सॉरी सॉरी. तर मग पोस्टर म्हणूया आपण. ओके पोस्टर बरोबर. पिक्चर पोस्टर. तर मोठं पिक्चर पोस्टर. ओळखले की नाही? एका याच्यात एवढा रोल केलेला दिसला म्हणजे मी तर दारू पित नाही बरोबर. दारूची बाटली तर नसणार. एवढी हलकी बाटली कुठली असते? आता त्यांना काय माहिती हलके का काय. चला ओपन करूया. ओपन करूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. Oh wow. वाव मस्तच दिसते हे काहीतरी भारी. काय म्हणतात ते? हो आहे का? किती वर्षाचं आहे ते? वाव.
Love you. E. इकडून धरतो कसं वाटलं तुम्हाला 15 years हा ago? पिक्चर? Yeah. कधीच असेल सांगा बघू. पप्पाला हे होता 2010 मध्ये. नाही हा खूप आधीचा नाही आहे, अलीकडचा 2016. नो ट्रू. कसं वाटलं पण? कारण ते आहे ना हे सेमच आहे. Look at from the far, it looks beautiful. Yeah. छान आहे. पण कसं आहे ना, ब्लॅक नको होता, पिंक रेड पाहिजे मध्ये लावायला. हो की नाही? Next time. Next year. आता आवडला का? मला तर खूपच आवडलाय. तसंही मला ब्लॅक कलर आवडतो, पण आता जरा अवॉइड करते मी ब्लॅक. सुंदर, अति सुंदर. थँक्यू सो मच. आता दोघांचं आहे. थँक्यू सो मच. चला फायनली आमचा आता लागणार एक फोटो इतक्या वर्षानंतर. आपण इथे लावू ह्या भिंतीवर, बेडरूम मध्ये दुसरा लावू. छान आहे. हा ह्या भिंतीवर लावू. Happy anniversary. Thank you. थँक्यू. Thank काय you. आहे? काय आहे? काय असं भेटतं हे? Smiling mama. 2 smiles. वाव, अरे बापरे. छान. खूप Happy आवडलं. anniversary, mom and dad. Wishing you both a beautiful anniversary filled with love and laughter. Thank you for showing me what a loving, lasting relationship look like. Dad, thank you for your straight. चष्मा दे पप्पाला. नाही चष्मा नाही ते एवढं पेन्सिल लिहून आणले. पेन्सिलने लिहिलंय, दाखव ना Straight त्यांना. and dedication Thank you. to this family. Okay, whatever. Right? Mom, your present passion for cooking. Can you list? Never ceases to Neighbors, amaze us. you inspire everyone around you. I love you both so much. Happy anniversary, Agasti Patil. Dang, ding, dung, love. Nice. थँक्यू. दे बिग हग. पहिल्यांदा तरी मिळालं माझ्या बाळाने स्वतः हाताने लिहिलंय. थँक्यू 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 थँक्यू. Good हे बघा job. किती सुंदर काढलंय हे बघा. त्याचं ड्रॉइंग हायस्कूलला त्याचा ड्रॉइंग सब्जेक्ट होता. आता काय? Just cut this figure. पर्स, नाही. हेडफोन, नाही. अजून मोठा. ऍपल वॉच, नाही. अजून मोठा. खूपच मोठा. इयरिंग्स, नाही. अजून मोठा. डायमंड नेकलेस. नाही. अजून मोठा. तुला सारखं पाहिजे होते. सारखं आमचं माग मी विचारलं पण तुम्हाला की क्ल्यू द्या. वेट पाहिजे. वेट बघ. आयपॅड आणि ऍपल काय म्हणतात ते? नाही. मॅकबुक, नाही. Here. क्लोज आहे. लॅपटॉप, नाही. मिनी बुक काहीतरी असेल मग. क्लोज. हा, ते असं सगळ्यातले की नाही असे इथले वर्ड्स घेऊन की नाही तू सुट्टे वर्ड्स केलेस त्याचं नाव घेऊन. कॅमेरा आहे का? नाही. मला काय माहिती आता. आधी काय सांगितलं लॅपटॉपच्या आधी? नाही. कॉम्प्युटरच्या संदर्भातलं काय सांगितलं मी तुला आन्सर दिलेलं? आयपॅड, नाही. नाही. मिनी बुक. हा, आता ह्यातला फक्त एक वर्ड ठेव कुठला तरी दोघीतला. नाही. एकदम सिंपल आहे. तुला Not दोन words आहे बघ. मॅकबुक. हा, Close. Mac आणि बुक नसणार ना. मग माझ्या मेकअपच्या रिलेटेड आहे का? ते मॅक नव्हे, ऍपलचे मॅक. कारण मॅक ब्युटीचं पण ब्रँड आहे की तो. आणि मग मला ते येणार ना डोक्यात आधी. म्हणून मी म्हणाले मग मेकअपचं आहे का काही. अजून म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड आहे. मग कॉम्प्युटर मॅक आणि पुढं काय? बुक नाही आहे.
आणि आधी तू आन्सर दिलेस त्यातला दुसरा वर्ड आहे. काय पण क्लोज पण नाही. काय असतं ते मला माहिती मॅक नाही. मिनी. मॅक मिनी ॲपलचा कम्प्युटर दिलंय. मॅक मिनी ॲपलचं कॅम्प्युटर दिलंय आणि मी यांचीच कॉम्प्युटर कमी करायला म्हणते आता. दोन घेऊन बसतात ते आणि म्हटलं एक एक काढून टाकू. ओपन कर. आम्ही राखलंय. काय म्हणायचं असतं म्हणा की. आपल्याला थँक्यू. आणि पप्पा दोघं मी वापरणार आहे. ठीक नाही आहे आम्ही पप्पाला दोघं. नाही, तुलाच दिलेला आहे फक्त त्यांनी. पप्पाला सांगितलं तुम्हाला ग्रीटिंग करायला ना, त्याच्यावर शांतता माना. आता ओपन करायचा. ओपन कर. हे खरंच का हो. असं नाही करायचं. अॅनिव्हर्सरी दोघांना द्यायचं ना. मग मी आणणार होते साऊंड बार पप्पासाठी. नाही एकत्र असं पाहिजे की दोघांनी. दोघांनी वापरा. त्यापुढे कापणार आहे. ओके बरी बरी मजा मजा. मला हे पाहिजे होतं. हो हो हो. तुम्हीच म्हणत असाल मग आम्ही तुम्हाला घेऊन देतो. हे बघ. मग मला ओळखतं का नाही आलं. ओपन आता तुम्हीच ओपन करणार. अरे तुम्ही मम्मीकडे दे आम्हाला ना, हे घे. मम्मी open करते. ते बघ प्रेस करू नको हं. आता नको ते चालू आहे खाली का? ठेव की म्हणून. चला खाली ठेवूया आपण. कम्प्युटर. ते कॉम्प्युटर आहे. माझा कम्प्युटर पेक्षा पॉवरफुल आहे. हे बघा तुम्ही बघितलेलं आपण कुठे गेलो होतो त्या दुकानात. वाव छान. तुम्ही म्हणाल हे कॉम्प्युटर कसं असणार. आता एकदम असं छोटासा बॉक्स असतोय. कॉम्प्युटर तर किती मोठं असतं की नाही. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते ना. खाली ठेव. ते बघ खाली ठेव. महाग आहे बरं का खूप म्हणून. खाली ठेव. आणि अपसाइड डाऊन ते पॅकेट तसंच आहे. पण त्यांना माहिती नाही मम्माने अजून आयुष्यात काही फोडले नाही. ते फोडत असतात ना वस्तू सारखे. ओपन करूया आपण. काढूया का. ओके. हे बघा वाव दिसते का. चालू आहे का बघ ना बाबू. नाही तो दिसते. तुम्ही म्हणा आम्ही दिलं हो चालू आहे. काय पप्पाने दिलंय ना. नाही मामी आम्ही सापडला आणि दादाने पे केला. हे बघा सापडलं. हो. आणि सापडल्यावर पे नसतं करावं लागलं. सापडला ना तुला कुठे दिसतं. तुला माहिती मला काय सांगायचं. ही फाउंड इट. मी शोधला. आणि मग हे कसं वापरायचं. ते प्लग आहे मागे आणि ते कीबोर्डचं आहे ते. मॉनिटर पाहिजे नाही तो देतो म्हणतो. नाही पण हे कसं वापरायचं. कम्प्युटरच आहे माझं. कम्प्युटर सारखंच आहे. ते बटन आहे पॉवरचा. करायचा ऑन. त्याला शिकवतोय बाप. आणि चापो बरोबर तुमचा फोन बरोबर साइन इन करायचा. डायरेक्ट फोन बरोबर कनेक्ट होतं. अच्छा फोन बरोबर कनेक्ट होतं. हो म्हणजे तुमचं एवढं मोठं ते असतं की नाही कॉम्प्युटर. आता हे छोटंच असतं. माझा पेक्षा पॉवरफुल होता. हे तुम्ही कुठे घेऊन फिरू शकता. ट्रॅव्हल मध्ये पण. पण याच्यासोबत मॉनिटर पण पाहिजे. पण तुमच्या फोनला पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आता याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवूया. चला आपण आता ठेवूया. आणि आता हे असं. गुड जॉब. कसा वाटला. खूपच सुंदर खूपच छान. थँक्यू. हे बघा तुम्हाला आवडलं का हे सगळे गिफ्ट. थांबा अरे म्हण ना. थँक्यू. येस का. लॅपटॉप. नाही. मॉनिटर. नाही.
Amma got Max, so I should be getting something better. Right? Bicycle, wheel of car, No. new car, No. house. No. काही बघ म्हणजे या खेळण्यातला हाऊस म्हणतोय का? Nike. हे कापड बनेल काय पण काय. House त्याच्याकडे म्हणले. Your papa, नाही. you hint. You use it on a daily basis. Tissue paper roll. नाही. टिश्यू पेपर रोज वापरतो. Soap. नाही. Papa gives up. Okay. Yes, it's option. Yes. Vitamins. Yes. Good job. Let me see what vitamins you got for me. Okay. Oh boy, so heavy vitamins. Let's see. मी याच्यावरती येते. Wow. Look at that. It's for the animals. Animals pack. I think you got it for the dogs and cats. That's for you. It says animal. नाही. आता नाही. This is nice. Peel pack. Oh, हे पिळून काढलेलं म्हणून peel pack. No. आणि 44 packs. Good job to keep me healthy. असं लावलं. सगळं खाल्लं घेऊन एक्स्ट्रा. तर आता संपला लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस संपला. कसे वाटले तुम्हाला हे ग्रीटिंग मुलाने बनवलेलं आणि नीलने तर नाही बनवलं. नील नेहमी बनवत असतो, त्यावेळेस अगस्तीने बनवलं. आणि हा फॅमिली पिक्चर कसा वाटला तुम्हाला? छान आहे ना. हा आता आम्ही कॅन्क्यून ट्रिपला गेलो होतो ना, तिथे हा डॉल्फिन बरोबर आम्ही खेळलो, त्याचा हा फॅमिली पिक्चर आहे. आणि आज मी जाऊन हे आणले. हे कुठे गेला ग? काय? हे तो पिक्चर घे ना, खाली पडलं वाटतं. कसे वाटले तुम्हाला सगळे गिफ्ट आणि हा फॅमिली पिक्चर? आम्ही आता मॅक्सिको ट्रिपला गेलो होतो की नाही, तिथे डॉल्फिन बरोबर आम्ही सगळे खेळलो. तरी ते तुम्हाला डॉल्फिन इथे दिसत असेल. तर म्हटलं एक फॅमिली पिक्चर देऊया. आमचं फॅमिली पिक्चर पण नाही आहे घरात लावलेलं. आणि आज मी गेलेले, आमचा दोघांचा एक पण फोटो नाही आमच्या घरामध्ये. तर माझ्या मोबाईलमध्ये भरपूर पिक्चर, पण मला आधीच पिक्चर पाहिजे होता. तर मला आता हा पाहिजे होता. त्यांना म्हटलं हा द्या मला. त्यांनी 8x10चा काढला, पण काय झालं त्यातलं हे उडवून टाकलं त्यांनी. इथे किस मी हे आहे आणि नंतर काय बी माईन ना. तर इथला हा जो बी माईन आहे, बी माईनचा तो दिलचा दिसतोय तुम्हाला इथे आकार, म्हणजे हा पूर्ण उडवून टाकलेला. मग त्यांना म्हटलं मला असं नकोय. आणि मग ते म्हणाले तुम्ही परत बाय करा. मग मी छोटी साईज टाका म्हणाले. ही छोटी साईज, ही 5x5ची साईज, अगदी छोटी. आणि ती जी होती ना ह्या साईजची होती. तर हा 8x10चा आहे. इतकं सुंदर. तर शेवटी काय झालं आता, आवडला का तुम्हाला? कोणता आवडला तुम्हाला? धीरज साहेबांनी दिलेला फोटो छान आहे हो ना. हो. आणि हा फोटो छान आहे. चला असू द्या आता. आणि इथे खूप फन केली आम्ही आठवण. त्याच्याकडे बघितलं की ती गाडी चालवते आणि मग मस्त धडके पण बसतात ते गाडी. आठवत जाईल.
ATV बाईक चालवली ना आम्ही कॅन्टीनमध्ये, त्याचा हा पिक्चर आहे. छान आहे ना. चला. हे बघा, अमेरिकेमध्ये नवीन आता डिलिव्हरी सुरू झालेली आहे. तर ड्रोन तर्फे आपल्याला घरपोच डिलिव्हरी मिळते. तर हे बघा, नीलने आता मागवलेलं आहे हे आमच्यासाठी. ओके, यात भरपूर कुकीज आहेत. तर हे वॉलमार्टने आता नवीन सर्विस सुरू केलेली आहे. तर आमच्या लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने सेलिब्रेट झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आजचं जे फूड बनवलेलं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते सुद्धा नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून, कोणत्या कंट्रीमधून पाहत आहात तेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.